नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राजस्थान प्रगती मंडळाचे ठाणे अध्यक्ष श्री राकेशजी मोदी यांच्या वतीने तमाम हिंदू बांधवांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. करोडो हिंदूंचं स्वप्न साकारत होत आहे. राम मंदिर पूर्ण होत आहे. पुन्हा एकदा श्री राकेश मोदी यांच्या वतीने तमाम बांधवांना राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये सरचिटणीस, ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते माननीय श्री नजीबजी मुल्ला यांना वाढदिवसानिमित्त श्री सलीम पटेल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री नजीब मुल्ला साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सलीम पटेल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नजीब भाई, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री सलीम पटेल यांच्या वतीने माननीय श्री नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि लोकार्पण सोहळा निमित्त तमाम हिंदू बांधवांना रुद्र प्रतिष्ठान आणि श्री धनंजय सिंग यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शतकांचा संघर्ष यशस्वी होतो आहे. रामलल्ला येत आहेत. पुनश्च एकदा रुद्र प्रतिष्ठान आणि श्री धनंजय सिंग यांच्या वतीने तमाम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. येऊर परिसरातील खवय्यांचं आवडीचं ठिकाण साई धाबाच्या वतीने राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा हॉटेल साई धाबा येऊरच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाणे शहरामध्ये श्री सुजय पत्की आणि माजी खासदार श्री विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने गावदेवी मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये आज उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यावेळेस श्री देवेंद्र फडणवीस यांनी सद्यस्थितीवर भाष्य करत दहशतवादापासून मुक्त सुरुवात श्रीरामाने केली. आवश्यकता पडल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक देखील रामाने केला. आता खऱ्या अर्थाने रामराज्य येऊ घातलं असल्याचं यावेळेस श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेमुळे गरिबी रेषेच्या वर मोठ्या प्रमाणामध्ये आता गरीब येत आहेत आणि त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचं देखील श्री फडणवीस यांनी सांगितलं. ज्यांच्या मनात राम कामात राम त्यांच्याकडनंच अशा पद्धतीच्या योजना येऊ शकतात असं देखील यावेळी श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोकोपयोगी योजना आणल्या आणि आज त्या मूर्त स्वरूपात आल्याने सर्वसामान्य माणसांचं जीवनमान उंचावत असल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनीच 1 रुपया पाठवला तर फक्त 25 पैसे जनतेपर्यंत पोहोचत असत. मात्र आज नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालामध्ये 1 रुपया पाठवला तर ते पूर्ण पैसे जनतेच्या हितासाठी वापरले जातात असं मत देखील त्यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केलं. प्रत्येक राष्ट्रामध्ये एक शक्ती असते, पण त्या शक्तीची आठवण आणि त्या शक्तीचं जागरण करावं लागतं. हनुमंताला ज्यावेळेस सांगितलं की बाबा रे, समुद्र पार करून तुम्हाला जायचं आहे आणि लंकेमध्ये सीता मातेला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे घाबरू नका. हनुमंत म्हणाले मी जाणार कसा आहे, मला कसं शक्य आहे, एवढा मोठा समुद्र आहे, हा समुद्र मी कसा पार करणार आहे. त्यास हनुमंतांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली गेली की हनुमंता, अरे तू कोण आहेस, जो लहानपणी सूर्य गिळायला निघाला होता, सूर्याकडे झेपावलेला आणि सूर्य गिळणारा तू, तुझी शक्ती ओळख. आणि ज्या क्षणी ती शक्ती हनुमंताच्या लक्षात आली
त्या क्षणी हनुमंताने हनुमान उडी मारली, थेट लंकेत गेले, सीता माईला भेटले आणि रावणाने शेपटीला आग लावली तर संपूर्ण लंका जाळूनच त्या ठिकाणी परत आले. ही ताकद हनुमंताची, त्यांना त्याची आठवण करून द्यावी लागली होती. आज तशाच प्रकारे भारताच्या शक्तीची जाणीव ही मोदीजींनी भारताला करून दिली. भारताची आध्यात्मिक शक्ती, भारताची सर्व प्रकारची शक्ती ही मोदीजींमुळे आपल्याला समजली. आज बघा, आत्मनिर्भर भारतचा नारा दिला. कोविडच्या नंतर जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण एक अर्थव्यवस्था कोलमडली नाही. आणि कोविड नंतरही जगामध्ये सर्वात वेगाने धावणारी अर्थव्यवस्था ही आपल्या भारताची अर्थव्यवस्था आहे. आता 5व्या क्रमांकावर आपण आलो, कारण आपली ताकद आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून मोदीजींनी आपल्याला आठवण करून दिली. आणि आज त्याचा परिणाम काय आहे? आज परिणाम असा आहे की जगातल्या सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन्स मध्ये भारताचा क्रमांक आहे. आता डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण चीनला देखील मागे टाकलेला आहे आणि स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये आपण 2ऱ्या क्रमांकावर आलो आहोत. पुढच्या 2 वर्षामध्ये चीनला मागे टाकून स्टार्टअप मध्ये देखील भारत पहिल्या क्रमांकावर येणार आहे. इनोव्हेशन मध्ये आज आपली परिस्थिती अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इनोव्हेशन सुरू केलेले आहे की भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी चंद्रयान उतरवलं. जे अमेरिकेलाही जमलं नाही, जे जपानलाही जमलं नाही, ते भारताने करून दाखवलं. आणि आदित्य L1 आता अशा कक्षेत जाऊन बसलेला आहे की आता सूर्याचं देखील मॅपिंग आपण करतोय. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री नजीबुल्ला साहेबांना वाढदिवसानिमित्त परिवहन सदस्य श्री मोहसिन शेख यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचा आवाज असलेले, सर्वसामान्य माणसांचे अश्रू पुसणारे माननीय श्री नजीबजी मुल्ला साहेबांना पुनश्च एकदा श्री मोहसिन शेख यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सृजन संपदा आयोजित रामायण महोत्सव 20 ते 22 जानेवारी गावदेवी मैदान ठाणे पश्चिम येथे. उद्घाटक उपमुख्यमंत्री कारसेवक श्री देवेंद्रजी फडणवीस. शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं प्रवचन. राष्ट्र निर्माते प्रभू श्रीराम. रविवार 21 जानेवारी राम गायन आवडी. सादर करते कमलेश भडकमकर. सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता गीत रामायण. सादर करते श्रीधर फडके. आयोजक डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि श्री सुजय पत्की. नक्की भेट द्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री नजीब मुल्ला साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नजीब भाई, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने माननीय श्री नजीब मुल्ला साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शेकडो वर्षांचा संघर्ष यशस्वी होतो आहे. रामलल्ला येत आहेत. डॉक्टर जितेंद्र वाघ आणि सौ शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा तमाम नागरिकांना राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम बांधवांना राम मंदिर लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शतकांचा लढा यशस्वी ठरतो आहे. राम मंदिर पूर्णत्वास येत आहे. दिनांक 22 जानेवारी राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने तमाम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम हिंदू बांधवांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
रवी जाधव दिग्दर्शित मैं अटल हूँ हा चित्रपट काल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने काही विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतरत्न श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जीवन कहाणी उलगडणारा मैं अटल हूँ हा बायोपिक चित्रपट बघून ठाण्यातील रसिक अक्षरशः गहिवरले. अटल बिहारी वाजपेयींच्या संघर्षापासून पंतप्रधान पदापर्यंत झालेला प्रवास आणि त्यांची देश आणि जनतेप्रती समर्पित भावना पाहून अनेकांच्या डोळ्यात आसू आली असं यावेळी श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित मैं अटल हूँ हा चित्रपट कालपासून प्रसिद्ध झालेला आहे. ठाणे शहरामध्ये 3 हात नाका परिसरातील मूव्ही मॅक्स चित्रपटगृहात नागरिकांसाठी विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यावेळेस माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, बायोपिकचे दिग्दर्शक आणि ठाण्यातील रहिवासी रवी जाधव हे देखील उपस्थित होते. अटलजींच्या कार्यकर्तृत्वाचे जे सगळे पैलू आहेत, एक ज्येष्ठ नेते म्हणून देशाचे, त्याचबरोबर पंतप्रधान म्हणून असले त्यांची कामगिरी, कवी आणि साहित्यकार, एक ज्येष्ठ पत्रकार या नात्याने त्यांनी केलेलं काम, या सगळ्याची एक अमिट छाप भारतीय जनमनावर आहे. आणि मला असं वाटतं की अटलजींवर जेवढं प्रेम लोकांनी केलं आहे अलीकडच्या काळामध्ये, गेल्या 20 वर्षामध्ये अटलजींनी जे जे काम केलं आहे त्याची सगळ्याची आठवण लोकांच्या मनामध्ये नेहमी सदैव ताजी राहिलेली आहे. पैलू जे नेतृत्व आहे, कवी हृदयाचे अटलजी हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. मला आनंद वाटतो की पुढच्या अनेक पिढ्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, कसं नेतृत्व असायला पाहिजे, कसं वक्तृत्व असायला पाहिजे, कशा प्रकारची संस्कृती जोपासायला हवी, ते खऱ्या अर्थाने अटलजींच्या या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एक मोठं दिशादर्शन या माध्यमातून होणार आहे. अटलजींच्या जीवनाची कहाणी पोचली पाहिजे या दृष्टिकोनाने या चित्रपटाचं आम्ही प्रदर्शन ठेवलेलं आहे. अटलजीचं जे जीवन आहे आणि जे संघर्ष त्यांनी केला, जो त्याग त्यांनी देशासाठी केला, त्या संदर्भातली भूमिका या इकडे पंकजजी यांनी सादर करत असताना एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्रपट आहे. आणि ह्या नवतरुणांना अटलजी कळावे या दृष्टिकोनाने या चित्रपटाचं या इकडे आम्ही आयोजन केलं आहे. आणि आपण बघतोय की फार चांगला प्रतिसाद याच्यामध्ये लोकांचा भेटतो. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन्स फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा. हॉटेल पुरेपूर कोल्हापूरच्या वतीने राममंदिर लोकार्पण सोहळा आणि श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. हॉटेल पुरेपूर कोल्हापूर, आमदार श्री संजय केळकर यांच्या कार्यालयासमोर 3 पेट्रोल पंपाजवळ, ठाणे पश्चिम. ठाणेकर खवय्यांचं आवडीचं ठिकाण हॉटेल पुरेपूर कोल्हापूर. पुनश्च एकदा हॉटेल पुरेपूर कोल्हापूरच्या वतीने राममंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य लोकार्पण सोहळ्यानिमित्त आणि प्राणप्रतिष्ठा मंगलमय सोहळ्यानिमित्त नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि श्री ओंकार भरत चव्हाण यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. या मंगलमय सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येत आहे रांगोळी प्रदर्शन आणि स्पर्धा तसंच भव्य महाआरती. सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन मोठ्या आनंदाने दीपोत्सव साजरा करूया. भव्य महाआरती सायंकाळी 7:30 वाजता
आणि रांगोळी प्रदर्शन आणि स्पर्धा 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अष्टविनायक चौक, ठाणे पूर्व येथे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकारत आहे. अयोध्येमध्ये श्री राम मंदिर पूर्णत्वास येत आहे. अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या निमित्ताने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माजी नगरसेविका अनिता किने, माजी नगरसेवक श्री राजन किने, श्री मोरेश्वर किने आणि युवा नेतृत्व श्री करण राजन किने. पुनश्च एकदा तमाम नागरिकांना राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ अनिता किने, श्री राजन किने, श्री मोरेश्वर किने आणि श्री करण राजन किने. ठाण्यात मैदानं उपलब्ध होत नसतील तर मुंबईत त्यावर मैदानं उपलब्ध करून देऊ असं मत संजीव नाईक यांनी व्यक्त केलं आहे. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या क्रिकेटच्या बेस स्पर्धा आहेत. त्यातच ही स्पर्धा सलग 47 वर्ष खेळवणं हे मोठं काम आहे. या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट संघाला चांगले खेळाडू मिळाले आहेत. तसंच ठाणे शहरामध्ये आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जर मैदानं उपलब्ध होत नसतील तर आयोजकांनी मुंबईत यावं, त्यांच्यासाठी ती उपलब्ध करून देऊ असं आश्वासन देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक यांनी ठाण्यात शुक्रवारी बोलताना केलं. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवरील मैदानावर खेळवण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 46व्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांचं पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळेस ते बोलत होते. करोडो हिंदू बांधवांचं स्वप्न साकारत आहे. राम मंदिर पूर्णत्वास येत आहे. 22 जानेवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि लोकार्पण सोहळा. या सोहळ्यानिमित्त तमाम हिंदू बांधवांना शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री देवानंद थळे यांच्या वतीने राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त तमाम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शतकांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला येत आहेत. राम मंदिर साकारलं आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना शिवसेना उपविभाग प्रमुख श्री गणेश टाक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री गणेश टाक. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकारत आहे. राम मंदिर पूर्णत्वास येत आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना रामकृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रवी घरत आणि नगरसेविका सौ नम्रता घरत यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवी घरत आणि सौ नम्रता घरत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तमाम नागरिकांना नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेवक श्री उमेश पाटील. पुनश्च एकदा राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेनिमित्त तमाम नागरिकांना नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया यांच्या वतीने राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा तमाम नागरिकांना राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वीणा भाटिया यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शतकांची प्रतीक्षा संपते आहे. राम मंदिर साकारलं आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सु एकता भोईर. पुनश्च एकदा अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम नागरिकांना श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता भोईर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश प्रवक्ते श्री आनंद परांजपे, महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार यांच्या हस्ते ज्येष्ठ आणि निराधार नागरिकांना अन्नधान्य आणि फळांचं वाटप करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ आणि निराधार नागरिकांबरोबर केक कापून नजीब मुल्ला यांनी आपला वाढदिवस साजरा केला. निवारा केंद्रातील विविध समस्या तात्काळ मार्गी लावू असं आश्वासन देखील यावेळेस श्री नजीब मुल्ला यांनी दिलं. ठाणे महानगरपालिका, ठाणे समाज विकास विभाग, वुमन्स वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरी ब्लॉक अध्यक्ष निलेश फडतरे यांच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ठाणे शहरातील राम मारुती रोड येथील शहरी बेघर निवारा केंद्रांमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ निराधार नागरिकांना अन्न धान्य वाटप, त्याचप्रमाणे फळांचं वाटप करण्यात आलं. यावेळी श्री नजीब मुल्ला यांनी केक कापून आपला वाढदिवस या नागरिकांसमवेत साजरा केला. यावेळेस ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, नितीन पाटील, अजय सकपाळ, विधानसभा कार्याध्यक्ष निलेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहरी नागरी बेघर केंद्र, वुमेन्स वेलफेअर फाउंडेशन यांच्या मार्फत ठाणे महापालिकेचे समाज विकास विभाग यांच्या मार्फत सुरू असलेले या संस्थेला भेट दिली. वाढदिवसाच्या पूर्व तयारीला आज इथे आम्ही एक दिवस आधी इथे वाढदिवस साजरा केलाय. अत्यंत चांगल्या मार्फत शहरी भागातले बेघर लोकांसाठी ज्यांना घरं नाहीये,
मुलींच्या बाबतीत चांगलं काम वुमेन्स वेलफेअर फाउंडेशन व आमच्या समाज विकास विभाग हे करत आहेत. खूप अभिमानच बाब आहे की चांगली संस्था व ठाणे महापालिकेचा समाज विकास विभाग चांगला सामाजिक उपक्रम राबवत आहेत. आज इथे जे 28 लोक आहेत त्यांच्यासोबत खरं वाढदिवस साजरा करण्याची मला संधी उपलब्ध आमचे सर्व स्नेही लोकांनी करून दिली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.